साहेब आम्ही सगळेजण आपण सरकारचे प्रतिनिधी आहात. सरकारकडे तुम्ही मागणी करू शकता त्या दृष्टिकोनातून आम्ही आलेलो आहे. महायुतीच्या सरकारमध्ये जेव्हा मॅनिफेस्टो निघाला, जाहीरनामा निघाला, त्या जाहीरनाम्यामध्ये आपण काही गोष्टींचं लोकांना जनतेला आश्वासनं दिली होती. त्या आश्वासनाला तुम्ही परत पाठपुरावा द्यावा आणि ते आश्वासनं पूर्ण करावी अशी आमची मागणी आहे. त्याच्यामध्ये असं लाडक्या बहिणीला आपण 2100 रुपये देणार आहात अशी मागणी केली होती. तुम्ही सांगितलं होतं, जाहीरनाम्यात सांगितलं होतं महायुतीमध्ये देवेंद्रजी फडणवीस असेल, एकनाथ शिंदे साहेब असेल, अजित पवार असेल, यांच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडे ह्या गोष्टी पोहोचवल्या पाहिजे. कारण की 2100 रुपये मिळाले पाहिजे ही आमची मागणी आहे. जे तुम्ही त्यांना घोषणा केली होती ती पूर्ण करावी अशी इच्छा आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जो 1 रुपयामध्ये पहिल्याने कर्जमाफी पीक विमा मिळायचा, तो पीक विमा आता बंद केलेला आहे. परिस्थिती मराठवाड्याची फार वाईट आहे. मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतोय. जवळपास आता 350 शेतकऱ्यांनी या 6 महिन्यात आत्महत्या केलेल्या आहे. तर या सगळ्या आत्महत्या होत आहे. या दृष्टिकोनातूनही आपण त्या गोष्टीवर पीक विमा असेल, त्याचप्रमाणे आपण एक महत्वाची घोषणा केली होती शेतकऱ्यांना कर्जमाफी. आता प्रश्न असा आहे की कर्जमाफी देणार हे तुम्ही सांगितलं, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरलं नाही आणि आता तुम्ही कर्जमाफी दिली नाही म्हणून ते एनपीए मध्ये गेले, म्हणून त्यांना आता लोन भेटत नाही. आता बँकाही कर्ज देत नाही. म्हणजे दोन्ही बाजूने शेतकरी अडलेले आहेत, ते विठीत धरल्या गेलेले आहेत. तर आमची सगळ्यांची मागणी आहे की बा तुम्ही ज्या घोषणा केल्या होत्या त्या तुम्ही शासन दरबारी मांडून त्या पूर्ण कराव्या, जेणेकरून शेतकरी जगला पाहिजे, वाचला पाहिजे. या देशाचा पोशिंदा आहे, या जगाचा पोशिंदा आहे. या पोशिंद्यावर कुठेतरी अन्याय होतोय म्हणून पण आम्ही आलेलो आहे. आणि आमचा अजून दुसरा एक मुद्दा होता की हमी भाव जो ठरला होता, तो हमी भावाप्रमाणे सोयाबीनचा भाव असेल जो तुम्ही डिक्लेअर 6000 केला होता, परंतु आता तो या शासनाने 5000 काहीतरी दिलाय, 5300 रुपये. तर ते हे हमी भाव पण तुम्ही जे घोषणा केली होती त्याप्रमाणे झाल्या पाहिजे. कारण की आता दिवसानुदिवस प्रत्येक गोष्टीचे भाव वाढत आहेत. आणि दुसरी एक महत्वाची घोषणा अशी केली होती की जेव्हा शेतकऱ्यांच्या पिकावर आपल्या बियाण्यावर जो जे जीएसटी लागतो त्याच्यामधला SGST जो आहे तो परतावा म्हणून आपण शेतकऱ्याला देणार, परंतु तो परतावा अजून मिळालेला नाहीये. तोही परतावा आपण शासन दरबारी मागून द्यावा आणि शेतकऱ्यांना एक न्याय द्यावा या भावनेतून आम्ही आलेलो आहे. आणि पानंद रस्त्यांची जी घोषणा केली होती की पानंद रस्ते आपण इतके करणार आहोत, परंतु अद्यापही पानंद रस्त्याचं कोणत्याही ठिकाणी काम चालू झालेलं नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आपण जे सौर ऊर्जावर त्यांचे पंप चालणार होते त्याच्यामध्ये 6-6, 7-7 महिन्यापासून सौर ऊर्जाचे पैसे शेतकऱ्यांनी भरलेले आहेत, परंतु त्यांना कोणताही पंप मिळत नाही. शेतकऱ्यांना पैसे भरून सुद्धा तो पंप मिळत नाहीये. 6-6, 7-7 महिने झालेले आहेत. त्याही गोष्टीवर आपण या संदर्भात आपण शासनात सांगावं. आपले मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, यांनाही तुम्ही या संदर्भात सगळ्या माहिती द्यावी. आणि अनेक गोष्टी ज्या आपण केलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपण या शहरामध्ये जो पाणी पुरवठा होता तो तुम्ही सांगितला होता की जे माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी सांगितलं होते आमची सत्ता आल्यास आम्ही 6 महिन्यांमध्ये तुम्हाला या शहराला पाणी देऊ. तो एक प्रश्न आपण पटकन मार्गी लावा, जेणेकरून या शहरातील जनतेला जो पाण्याचा अभाव आहे तो अभाव पूर्ण झाला पाहिजे. त्याचप्रमाणे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मराठवाडा वॉटर ग्रिड जी आपण घोषणा केलेली आहे ती घोषणा फक्त झालेली आहे, परंतु त्या घोषणेतून अद्यापही कोणतेही काम सुरू झालेलं नाहीये. आता आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये 67 कोटी रुपये मराठवाड्याच्या त्या योजनेसाठी जो डीपीआर बनवायचा त्यासाठी उपलब्ध केले, पण त्या 67 कोटीत काहीच होणार नाही. कारण ते कोकणातून पाणी आणायचं आहे, तर त्याला डीपीआरलाच भरपूर खर्च आहे. तो डीपीआर कसा करेल मराठवाड्याला सजलम सुफलम करण्यासाठी हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असला पाहिजे. कारण की उद्धव ठाकरे साहेब असताना त्यांनी मराठवाडा साठी तो वॉटर ग्रिड तयार केलेला होता आणि त्याला पूर्णतः चालना अजून मोठ्या प्रमाणात मिळावी
आणि या मराठवाड्याला कसं पाणी जे समुद्रात मिळतं ते पाणी कसं मराठवाड्यात येईल, कोकणातलं पाणी, या संदर्भात जो सर्वे आहे तो सर्वे अद्याप सुरू झाला नाही. हा, ही लांब प्रोसेस आहे, लांब चालेल, 1, 2, 5 वर्षात होणार नाही, त्याला 7, 8 वर्ष लागू शकतात. परंतु कुठेतरी सर्वे झाला पाहिजे, कुठेतरी या गोष्टीच्या पुढे पूर्तता झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण आपल्याकडे आलेलो आहोत आणि आमच्या या सगळ्या मागण्या आपण शासन दरबारी मांडाल आणि हे जे आश्वासनं दिलेली आहेत ते पूर्ण करा, एवढीच आम्ही तुम्हाला विनंती. असे तुम्ही अनेक प्रामाणिकपणे आपल्याला सीएम असतील, यांचीही चर्चा करून वेळ आली तर मी विधानसभेसाठी सुद्धा मी या आणि त्या शेतकऱ्यांना आपला पाण्याचा विषय आहे सर्व प्रश्न मागण्या आहेत, राष्ट्र मागण्या माननीय मुख्यमंत्री तुमच्या विरोधात आंदोलन केलं गेलं, मात्र आजही तुमचे जे जुने सहकारी होते तुमच्या पाया पडून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. कुठेतरी आदर तुमच्याबद्दलचा आजही त्यांच्या मनामध्ये कायम दिसतो. खरं पाहिलं तर या शहरामध्ये एकच पक्ष नव्हे तर सर्व पक्षाचे लोक मला या ठिकाणी आदर करतात आणि आज त्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो. मी यांना ना मोठ्या इथल्या पोलीसवाल्यामध्ये आम्ही तिथं अडवतो, म्हणतात घरी येऊ द्या, काय अडचण नाही, कारण ते आपले प्रश्न मांडायला या ठिकाणी येणार आहे, काही विषयाचा वादविवादाचा प्रश्न नाही. आणि खरंच आजही तुम्हाला सांगतो या छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही मराठवाडा ही बाहेरपर्यंत माझ्यावर एवढं प्रेम करणारे लोक मला मिळाले. मी नशिबान समजतो की ज्याची लोकसंख्या माझ्या मतदारसंघामध्ये बेस्वारची लोकसंख्या 950 आहे आणि 30 मी आमदार होतो. जेव्हा तुम्ही अंदाज लावू शकता की सर्व समाज माझ्यावर किती प्रेम करतो. याच्यावर दुसरा एक प्रश्न असा आहे की आता आंदोलन करण्यासाठी तुमच्या इथं आले होते, त्यामध्ये काही आजी नगरसेवक होते, काही माजी नगरसेवक, काही भावी नगरसेवक आहेत, काही संकेत आहेत त्या पुढच्या मनपा निवडणुकीचे, एका बाजूला आदर, दुसऱ्या बाजूला सर्व नगरसेवक या ठिकाणी काही असं त्या संपर्कात आहे तुमच्याकडून? आम्ही त्या विषयावर चर्चा करणार. त्यामध्ये शेवटी युतीचे प्रश्न आहे, त्याच्यामध्ये वर जे ठरलं जाईल त्याप्रमाणे आम्ही 100% या ठिकाणी सांगतो की चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी लढू आणि कुठल्याही परिस्थितीत महापालिका चालेल. येत्या काळामध्ये काही आजी माजी नगरसेवक तुमच्या प्रवेश करतील असं काही संपर्कात अजून काही आले तर आम्ही सर्वांचा स्वागत करतो, कारण शेवटी आम्ही बरोबर काम केलेले लोक आहे. 40 वर्ष आम्ही काम करत असताना कधी भेदभाव कधी कोणावर केला नाही आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सर्व लोक एकत्र यासाठी काम केलेलं म्हणून सर्व माझा ते आदर करतात. मी त्यांच्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद करतो. तुम्ही ठाकरे बंधू दोघं एकत्र येण्याची चर्चा आहे, ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे,
काय वाटतं, एकत्र आले येऊ शकतात का, आणि आले तर काय परिणाम महायुतीवर होईल का? मी त्या विषयावर बोलणार नाही, कारण शेवटी त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे आणि त्या कुटुंबामध्ये त्यांनी यावं, एक दुसऱ्याची यावं, कोणाला वाईट वाटायचं कारण नाही, आम्हालाही काही वाईट वाटणार नाही, पण होईल का नाही होईल ते त्यांचा प्रश्न आहे. आणि शेवटी दोघं भाऊ आहे, दोघं भाऊ एकत्र आले तर आम्हाला काही त्रास होईल नाही कारण आतापर्यंत दोघांनी सोबत प्रश्न सोडले सगळे, आता जे जिल्ह्याचे असतील किंवा शेतकऱ्यांचे असतील, पण आता अशी वेळ आली की ते निवेदन स्वीकारावं लागलं. म्हणजे हा असा प्रसंग कसा वाटतो, प्रसंग कसा वाटतो? मी पहिल्यांदा असं निवेदन स्वीकारलं आणि यासाठी की त्यांनी काही प्रश्न महत्वाचे आहे आणि ते प्रश्न खरं पाहिलं तर मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सर्वांना एकत्र घेऊन या विषयावर चर्चा करणार आहे, कारण शेवटी शेतकऱ्यांचा विषय सर्वात महत्वाचा आहे, लाडकी बहिणीचा विषय महत्वाचा आहे, कारण जे महत्वाचे विषय ते सुद्धा आपण या ठिकाणी सीएम डिप्टी सीएम यांच्याकडे मांडायला पाहिजे. वेळ आली तर नाही जमलं तर विधानमंडळामध्ये प्रश्न टाकून त्या प्रश्नावर उत्तर सुद्धा घेता येईल अशा पद्धतीने या ठिकाणी काम करणार. जयस्वाल सर, यातले बरेच जण हे तुमचे जुने सहकारी होते, जुन्या सहकाऱ्यांकडूनच तुम्हाला निवेदन स्वीकारावं लागतं, त्यांच्याकडूनच पुन्हा एकदा मागण्या ऐकून घ्याव्या. कारण शेवटी हा विषय बघा, मी सांगितलं की हे सर्वांचं प्रेम आहे आणि आम्ही प्रेमापोटी ते कुठल्या पक्षात गेले, मी कुठल्या पक्षात गेलो, कोणी कुठं गेलं, त्याच्यापेक्षा त्या लोकांचं आमच्या सर्वांचं प्रेम आहे. आणि मी पोलीस डिपार्टमेंटला डायरेक्ट सांगितलं माझ्या घरी येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, कारण शेवटी इथं आम्ही तेही आले असतील तर याच्यामुळे आले की ते आले यासाठी की शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, लाडकी बहिणीचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाबाबतीत चांगले विषय घेऊन आले. आणि हे विषय नक्की मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या खाली घालून लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करेल. ओके, थँक्यू. तुमच्या पक्षाचे मंत्री संदीप पाटील यांच्यावर एका पाठोपाठ एक असे या पंधरवड्यामध्ये आरोप झाले, माजी खासदारांनी काल गंभीर आरोप केले. अशा स्थितीमध्ये त्यांच्या पाठीमागं तुमच्या पक्षाचे नेते उभे राहावं ते दिसत नाहीत, असे चित्र सध्या बोललं जातं. त्याविषयी आम्हाला काही माहित नाही, त्या विषयावर मी काही उत्तर देऊ शकत नाही, कारण शेवटी काय त्यांनाच माहिती आहे, मला त्याची माहिती नाही, म्हणून मी त्या विषयावर प्रश्नाचं उत्तर देऊ शकत.